नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजची बाही कटिंग पाहूया। तर आपण 10 इंचाची बाही कटिंग करूया। पहा, बाहीची उंची 10, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलेलं आहे। पहा, या इथे ही झाली उंची झाल्यानंतर आपल्याला घ्यायची असते कॅप हाईट, तर ती मी इथे घेतलेली आहे 3.5 इंच। मुंडा घेर आहे आपला 8, तर इथून मी असं तिरकं 8 इंचावरती एक पॉइंट देणार आहे। पहा, हा झाला आपला मुंडा घेर। एकदम 5 मिनिटातच अशी आपली बाही कटिंग होते। पहा, इथं ही जी लाईन आहे आपण घेतलेली 8 इंच मुंडा घेराची, त्याचा असा सेंटर करायचा। कोणताही मुंडा असो, म्हणजे कितीही आलेला, त्याचा असा सेंटर करून घ्यायचा आणि परत ह्या एका भागाचा सेंटर करायचा आणि ह्या दुसऱ्या भागाचाही सेंटर करून घ्यायचं आहे। इथे अर्धा इंच वरती पॉईंट द्यायचा, इथेही असा अर्धा इंच वरती द्यायचा आणि हा अर्धा इंच खाली। बाही कटिंग मी बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे। पहा, ही लांब बाही आहे 36 साईजमधील। जर कोणाला बाहीमध्ये प्रॉब्लेम येत असतील तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा। आता हे 1 इंचाचा पॉईंट घेतलेला आहे। इथून मी पहा या अर्ध्या इंचाच्या पॉईंटवर जाऊन असं हा जो मेन सेंटर आहे त्यावरती हा आकार असा आणलेला आहे आणि इथून खाली हा अर्धा इंचाचा पॉईंट आहे, यावरती पहा या पद्धतीने हा आकार द्यायचा आहे। आता पाठीमागील आकार देऊया। तर इथे एक पॉईंट घ्यायचा, इथे एक वरती पॉईंट घ्यायचा। तर ते किती इंचावरती घ्यायचे? अगदी 1.5 इंचावरती पॉईंट घ्यायचे आणि हा आपला अर्धा इंचाचा पॉईंट आहे। आता या पद्धतीने आकार दिल्यामुळे काय होतं, हे आकार जे आहेत ते आतल्या आत येतात, असे बाहेर फुगीर आकार होत नाहीत आणि तुमच्या बाहीमध्ये घोळ वगैरे येत नाही। पहा, या पद्धतीने इथे आणायचं आणि डायरेक्ट इथे नाही, पहा असं या पद्धतीने या लाईनवर जोडायचं, म्हणजे इथे तुमच्या कपडा शिल्लक राहतो। पहा, त्यामुळे जो घोळ येतो तो घोळ येत नाही। तर इथं मी आकार द्यायला सुद्धा सविस्तर सांगितलेलं आहे आणि हा आकार कसा तयार करायचा याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा दुसरा आपला आहे। दंड घेर मी 5.5 इंच घेते, याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आणि इथेही 1.5 इंच मार्जिन, हे जोडून घेऊ। पहा, या पद्धतीने आणि इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि हा आकार असा जोडायचा। किती परफेक्ट अशी बाही आपली तयार झालेली आहे। पहा, फिटिंग करताना तुमच्या बाहीमध्ये इथे घोळ येतो। पहा, तर त्यासाठी 1.5 ते 2 इंच तुम्ही इथून सरळ या। पहा, इथं 1.5 इंच पॉईंट आला। इथे फिटिंग करू नका जास्त आतमध्ये येऊन, नाही तर काखेमध्ये ब्लाऊज टाईट होईल किंवा बाही टाईट होईल। तर त्यासाठी इथून जवळपास 1.5 इंच मी सरळ येणार आणि इथे सुद्धा कुठे आपल्याला इकडे आतमध्ये नाही यायचं। हा जो मधला भाग आहे, पहा इथे अर्धा इंच धरा, हा जो मधला भाग आहे इथे एक 1/2 इंचावरतीच पहा आपल्याला अशी शिलाई द्यायची आहे। आतमधून थोडा असा कर्व घ्यायचा आहे, जास्त कर्व घ्यायचा नाही। या पद्धतीने, म्हणजे तिथे थोडा फुगा वगैरे येत असेल किंवा लूज पडत असेल तिथे बाही, तर ते या पद्धतीने फिटिंगमध्ये बाही बसेल। आता इथे बाहीची घडी किती आलेली आहे? पहा, 8.25 इंच बाहीची घडी आलेली आहे, 8.7। तर आपण जेव्हा छाती घेरानुसार बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस आता ही जी आपली ही बाहीची घडी भरली, पहा इथून इथपर्यंत ही 8.25 इंच भरलेली आहे, ती छाती घेरानुसार जेव्हा आपण घेतो तेव्हा 1.5 इंच मार्जिन असेल तेव्हा 9 इंच घेतो आणि 2 इंच मार्जिन असेल तेव्हा 9.5 इंच घेतो। तर फक्त 1/2 इंचाचा फरक पडलेला आहे। पहा, इथे मुंडा घेर 8 आहे म्हणून फक्त 1/2 इंचाचा फरक पडलाय। जर मुंडा घेर जास्त असता तर इथे बाही 9 9.5 इंच कट करावी लागली असते, किंवा मुंडा घेर कमी असता तर इथं बाहीची घडी आपल्याला कमी घ्यावी लागली असती। तर त्यासाठी मुंडा घेरानुसार आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे। जर मुंडा घेर मोजता येत नसेल, तुम्हाला मुंडा मोजून अवघड वाटत असेल, तर तुम्ही
छाती घेरानुसार म्हणजे छातीचा चौथा भाग जो आहे तो घेऊन बाहीचं कटिंग करायचा. छातीचा चौथा घेर इथून माप असतं ते टाकायचं. छातीचा चौथा जो भाग असतो तो टाकायचा आहे. म्हणजे आता 9 इंच 36चा चौथा भाग किती येणार आहे? 9. तर इथून इथपर्यंत असं 9 इंच टाकायचं आहे. जे नवीन शिकत असतील त्याच्यासाठी मी सांगते, परंतु शक्यतो हुंडा घेरानुसार बाही कटिंग करण्याचा प्रयत्न करा. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.